ज्याचे धरून या बळा मजसे सदा चालवे सळा तो म्या केला से निर्मळा वरे तात्काळ मज लागे मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष आत्यादर उल्लेखावरी आता अभिनव वाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया देवा उन्मेष सूक्ष्म शनु असा विघ्न राजू तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी प्रणाम करून सर्व बंधू आणि भगिनी यांच्या चरणी प्रणाम करून थोडक्या शब्दामध्ये जशी जमेल तशी कथा सांगण्याचा प्रयत्न करेन। नाश शरीराचा होतो, चैतन्याचा कदापि होत नाही आणि राम हा चैतन्य आहे। नाश शरीराचा होतो, नाश आत्म्याचा होत नाही आणि नाश कधी परमात्म्याचाही होत नाही। आत्म्यासोबत परमात्मा जुटलेला असतो। जीव कधीही नाशाला पावत नाही। हातामध्ये घातलेल्या किती अंगुठ्या हातामध्ये जर घातल्या, नाश कशाचा होतो? अंगुठीचा होतो। आणि जोपर्यंत बोट आहे तोपर्यंत बोटाचा नाश होतो का अंगुठीनं? नाही होत। पण एक अंगुठी झाली की दुसरी अंगुठी बदलायची। बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, कौमारी अवस्था या तीन अवस्थेमध्ये शरीराचं स्थानांतर होतं। म्हणजे बाल अवस्था संपली की कौमारी अवस्था येते, कौमारी अवस्था संपली की युवा अवस्था येते, यौवन येतं। परंतु शरीराचा नाश मात्र होत नाही। तसं म्हणजे मी मरणार आहे एक दिवस, हे निश्चित आहे। परंतु माझा जो जीव आहे तो मरणार नाही, तो फक्त ट्रान्सफर होणार आहे या शरीरातून दुसऱ्या शरीरात। जसं की एखादा ड्रायव्हर असेल बस एसटीवर, त्याला मग ही बस 4 वाजेपर्यंत ही बस धारूरवडवणीला न्यायची आणि तिथून परत बीडला न्यायची आणि त्या डेपोमध्ये लावायची आणि परत काय करायचं? दुसरी गाडी आली दुसऱ्या दिवशी किती घ्यायची। तसं हे शरीर आहे, हे शरीर बदललं जातं, आत्मा कधी बदलत नाही। आणि आत्म्यासोबतचा असलेला परमात्म्याचा संबंध कधी बदलत नाही। आणि आत्मा सूक्ष्म रूपाने आपल्या हृदयाच्या ठिकाणी वास करून असतो आणि त्या हृदयाच्या शक्तीला ते शक्ती प्रदान करतं आणि त्यामुळे हृदय कार्यरत असतो। म्हणजे मृत्यूनंतर मेंदूचा मृत्यू अगोदर होतो। मेंदू मेल्याने माणूस मरत नाही, हृदय बंद पडलं चालायचं की माणूस मरतो। तसं या ठिकाणी हे कसं वाटेल सीताला शक्य? या समस्त ब्रह्मांडाला चालवणारा माझा स्वामी आहे, माझा नाथ आहे, माझा ईश्वर आहे, माझा पती आहे आणि त्याला कुणी मारू शकत नाही। हे कुणाला माहिती आहे? सीताला माहिती आहे। परंतु रावण, सीता पूर्ण ज्ञानी आहे, सीता विदेही आहे। रावण ते शरीर त्या ठिकाणी ठेवतो जी रामाची काय केलेली आहे? डुप्लिकेट कॉपी बनवलेली आहे। म्हणजे हुबेहूब रामासारखी तर आहे परंतु राम नाही, हे सीतेला ओळखू येतं। आणि रावण काय म्हणतो? खूप झालं तुझ्या आतापर्यंत बाता मारायच्या की राम असा आहे, रामानं हे केलं, रामानं ते केलं, हे सगळं काय कर, सोडून दे आणि हे पहा मी रामाचं मृत्यू झालेलं काय शिर आणलेलं आहे आणि तू काय कर आता मला वरण्याचं कार्य कर, असा रावण बोलत आहे। पण सीता मात्र दृढ निश्चय आणि शांत बसलेली आहे। हरणी मारिले रघुनाथा ठाकून सोडवेल सीता त्याचे सांडून चिंता वार्ता वरे मदन कानाता उल्हासे। काय म्हटलं की मी काय केलेलं आहे? रणांगणामध्ये रामाचा वध केला आहे। अनुरेणी एवढा तुका आकाशा एवढा। आता तुम्ही मला सांगा, जे जीव किंवा जे चैतन्य अणु किंवा रेणूपेक्षा म्हणजे दुर्बिणींना जे अणुरेणू पाहता येतात त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे। म्हणजे पाहताही येत नाही, दिसतही नाही, स्पर्शही करता येत नाही, शस्त्राने घातही करता येत नाही, पाण्यामध्येही भिजवता येत नाही आणि भिजवला तर वाऱ्याला वाळवताही येत नाही असा परमात्मा। या रावणाच्यानं मारणं होईल का? नाही। परंतु या ठिकाणी रावण मात्र सीतेला ठामपणे सांगत आहे की तुझा राम मी युद्धामध्ये मारलेला आहे आणि आता सीताची सोडवण होणं शक्य नाही। अशा भड्या मात्र रावणाच्या झाल्या। गरे मनीषी पतिव्रता ते तो आतडले सलंकनाता तुझ मेन सोडे सर्वता उल्हासता ओरी मज। मग गर्व झालेला आहे तुला तुझ्या पातिव्रत्याचा। गर्वानं म्हणत आहेस की मी पतिव्रता आहे आणि माझा लंकेशाचा द्वेष करत आहे। मग पहा हा तुझा राम मी मारलेला आहे आणि काहीही केलं तरी मी तुला सोडणार नाही। या ठिकाणी रावण कुणाला म्हणत आहे? सीताला म्हणत आहे। पहा सीतेच्या दृष्टिकोनातून जर रामायण बघितलं तर सीता एक संयमी स्त्री आहे। सीता ही बलवान आहे। 9 ग्रहाची बेडी करून 33 कोटी देवांना जिंकणारा रावण सीतेच्या एका हातात धरलेल्या गवताच्या काडीला भेटतो। म्हणजे पहा
होय तो कांता लंकेशा. हे बरोबर अर्जुनासारखं झालं. ज्यावेळेस धनुष्यबाण खाली ठेवून अर्जुन म्हणला मी माझ्या स्वजनांचा, माझ्या आप्तांचा, माझ्या इष्टांचा, माझ्या वरिष्ठांचा, मित्रांचा, गुरुचा, बंधूचा कदापि वध करणार नाही कृष्णा, आता मी यापुढे युद्ध करणार नाही असं म्हणल्यानंतर कृष्ण अर्जुनाला म्हणतो सांडी सांडी हे मूर्खपण आणि हाती घे धनुष्यबाण. आणि हृदयामध्ये संयम नसणं आणि काय करणं कुठल्याही योद्धेला म्हणतो पांढरी रडणारा सैनिक का असाना त्याच्या हृदयामध्ये जर प्रेम असेल आणि जर द्वेष असेल तर हे दोन्ही प्रीती आणि शत्रुता ही दोन रस शरीराचे असतात. हे शरीर जर हे दोन रस निर्माण झाले तर योद्धा पूर्ण सामर्थ्यानिशी शत्रूसोबत लढू शकत नाही. मग संग्रामी पतनदान, हृदयामध्ये जर मनामध्ये प्रेम असेल तर संग्रामी निश्चित पतन होतं. तसं या ठिकाणी सीतेच्या हृदया मात्र तसं काही नाहीये, परंतु रावण मात्र बढाया मारत आहे, नाना प्रकारे समजावत आहे. जसं कृष्ण अर्जुनाला मूर्ख म्हणला होता धनुष्य बाण घे, या ठिकाणी तुझ्या हृदयामधली प्रेम भाव काहीही कामाचा नाही, तसं रावण या ठिकाणी म्हणत आहे की काय कर सीते तुझं मूर्खपण सोडून दे आणि रावण मेला हे निश्चित मान आणि माझ्याशिवाय तिला गती नाही, मला वरल्याशिवाय तिला दुसराही कुठलाही मार्ग नाही असा रावण बोलत आहे. धरणी मारले राम लक्ष्मण निर्दळले वानिर्गण, आता तुझा नगर कोण करे रावण प्रियव्रता. मग या ठिकाणी रणांगणामध्ये काय केलेलं आहे, रामाला तर मारलेलं आहे, लक्ष्मणालाही मारलेलं आहे आणि राम लक्ष्मणासहित संपूर्ण वानर सेनेचाही घात केलेला आहे.